रामकृष्ण आहे. आपल्यापैकी अनेकांना असा प्रश्न पडतो की भक्त भगवंताची इतकी भक्ती करतो, इतकं नामस्मरण करतो, पण जर त्या भक्तावरती संकट आलं तर भगवंत धावून येतो का? पुराणांमध्ये आपल्याला असे अनेक उदाहरणं पाहायला मिळतात, ज्यामध्ये आपल्या भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंत स्वतः अवतार धारण करतात आणि आपल्या भक्ताची वाणी सत्य करतात. अशाच एका लहानशा भक्ताची वाणी सत्य करण्यासाठी आजच्याच दिवशी म्हणजेच वैशाख शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी भगवंताने अगदी उग्र रूप धारण केलं होतं. सत्यम विधातुम निज भृत्य भाषितम व्याप्तिम च भूतेष्वखिलेषु चात्मनः अदृष्टत्यात्यद्भूत रूपम उद्वहनम स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम. त्यावेळी हिरण्यकश्यपूने आपल्या मुलाला म्हणजेच भक्त प्रल्हादाला विचारलं, तू सांगतोस ना तुझा भगवंत सर्वत्र आहे, तर मग या स्तंभामध्ये आहे का तुझा भगवंत? त्यावेळी आपल्या लहानशा भक्ताची वाणी सत्य करण्यासाठी भगवंताने उग्र रूप धारण केलं, जे ना पूर्ण सिंहाचं होतं आणि ना पूर्ण मनुष्याचं होतं. आपला विश्वास आणि श्रद्धा जर दृढ असेल तर भगवंत नक्कीच आपल्या भक्ताला मदत करतो. रामकृष्ण हरी.